नमस्कार. मी डॉक्टर वसंत प्रभू, महारेराचा माजी सेक्रेटरी. आज पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलो आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन, आणि तो या रिडेव्हलपमेंट संबंधी. यापूर्वी आपण एक रिडेव्हलपमेंटचा एक व्हिडिओ केला होता. त्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंटमध्ये या प्रोजेक्टमध्ये जर तुम्हाला काही बुकिंग करायचं असेल किंवा फ्लॅट खरेदी करायचं असेल तर काय काळजी घेतली पाहिजे ते आपण सांगितलं होतं. परंतु त्याबद्दल काही केसेस आहेत का, सुप्रीम कोर्टाने कोणते निर्णय अपील केलेले आहेत, आणि अशा प्रकारचा प्रसंग आला तर कशा प्रकारे ते आम्हाला त्यातनं मार्ग काढता येईल यासंबंधी बऱ्याच लोकांनी विचारणा केली होती. जवळजवळ 2.5 लाखापेक्षा अधिक लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे आत्तापर्यंत. आणि म्हणून मग आपण असं ठरवलं की या ज्या महत्त्वाच्या 2 केसेस आहेत, त्याच्यामध्ये 2 केसेस एक आहे 13-14मधली, म्हणजे रेरा येण्यापूर्वीची वैदेही आकाश, आणि दुसरी जी आहे ती आहे पल गोरेगाव, ही जो 2019 ते 2023 दरम्यान झालेली केस आहे. तर ह्या 2 केसेसबद्दल, कारण या 2 केसेसमध्येच मुख्यतः जे प्रेसिडेंट पडले ते आहेत, त्यामुळे 2 केसेस आपण एक सहज सोप्या पद्धतीने आपण समजावून आज सांगणार आहोत, आणि त्यासाठी हा व्हिडिओ आपण करतो आहोत. चला आपण पुन्हा एकदा त्या व्हिडिओकडे वळूया. आता याआधी जर समजून घ्यायचं असेल तर हे जे फायनान्शियल मॉडेल आहे रिडेव्हलपमेंटचं, ते कसं आहे ते आपल्याला बघावं लागतं. या रिडेव्हलपमेंटच्या मॉडेलमध्ये असं असतं की ज्या काही जुन्या बिल्डिंग आहे, ज्या अत्यंत धोकादायक ठरलेल्या असतात, म्हणजे त्या दुरुस्त करण्याच्या पलीकडे गेलेल्या असतात, किंवा 30 वर्षानंतरच्या ज्या बिल्डिंग्ज आहेत त्यांच्यासाठी काय केलं आहे, गव्हर्नमेंटने काही इन्सेंटिव्ह FSI दिलेला आहे. म्हणजे हा खर्च तिथे राहणारे जे गरीब टेनंट आहेत त्यांच्यावर पडू नये म्हणून सरकार काय करतं, डेव्हलपमेंट रूल्सच्या अंदर 33(7) म्हणा, 33(5) म्हणा, किंवा SRA मध्ये 33(10) म्हणा, याच्याखाली काही इन्सेंटिव्ह FSI प्रमोटरला देतं. मग प्रमोटर काय करतो की तो इन्सेंटिव्ह जो FSI आहे त्याच्यामध्ये नवीन फ्लॅट तयार करतो आणि ते नव्या फ्लॅट बायर्सना विकतो, आणि त्यातनं येणारा जो पैसा असतो त्याच्यामध्ये तो त्यांना रियाब बांधून देतो, आणि त्याचा फायदा जो असेल तो त्याच्यातनं घेतो. म्हणजे अशा प्रकारे 3 कॉम्पोनंट याच्यामध्ये असतात. एक तर नवीन पर्चेसर आहेत, ते थर्ड पार्टी आहेत, ते आहे प्रमोटर आहे, आणखी जुने जे बायर आहेत, जुने जे रियाब कॉम्पोनंटमधले जे लोक आहेत, टेनंट आहेत, जे ओरिजिनल टेनंट आहेत, तिथे त्यांची सोसायटी असते जी त्या प्रमोटरला अपॉइंट करत असते, आणि जी सोसायटी त्या जागेची मालक असते, तर त्यांना तो जागा बांधून देतो. म्हणजे विन विन सिच्युएशन असते तिघांना. परंतु ही विन विन सिच्युएशन तोपर्यंतच असते जोपर्यंत सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. याच्यामध्ये कुठेही काही सरकलं, एखाद्या त्या ठिकाणी जरी एखादी वीट हल्ली तर मात्र सगळा डोलारा कोसळू शकतो. कारण जे फ्लॅट बायर्स नवीन येतात ते तुम्हाला पैसे देत असतात, ते खरेदी करत असतात त्यांचा फ्लॅट. त्या पैशातनं तुम्ही बांधणार असतात. जर ते पैसे नीट वापरले नाहीत, जर योग्य त्या कन्स्ट्रक्शनसाठीच वापरले नाहीत, दुसऱ्या कुठच्या तरी प्रोजेक्टमध्ये त्यांनी फिरवले किंवा दुसरीकडे घेतले किंवा स्वतः त्याने गडप केले, तर मात्र ह्या बिल्डिंग पुऱ्या होत नाहीत. आणि मग ह्याच्यामध्ये होतं काय की हे जे लोक आहेत, जे रियाबवाले आहेत, त्यांचं तर घर तुटलेलं असतं, त्यांना तर भाडं मिळत असतं. मग अशा वेळी त्यांचं भाडं पण बंद होतं आणि ते कुठेतरी बाहेर राहत असतात. म्हणजे त्यांची जागा जाते. जे नवे फ्लॅट बाहेर आहेत त्यांनी कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करून त्यांचे स्वतःचे पैसे असतात, हार्ड अर्न मनी, ते त्यांनी इन्व्हेस्ट केलेले असतात की नवीन फ्लॅट मिळेल म्हणून, त्यांनाही मिळत नाही. कुठेतरी त्यांनी लोन काढलेलं असतं, त्याचे हप्तेही त्यांना पे करावे लागतात, आणि बिल्डर मात्र कुठेतरी पैसे घेऊन गडप होतो की ॲब्स्कॉन्डिंग होतो, किंवा कुठेतरी दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये अडकतो, किंवा कुठच्या केसमध्ये अडकतो, आणि मग सगळा प्रोजेक्ट तो वर्षानुवर्ष ठप्प होऊन बसतो, आणि सगळे लोक अत्यंत हालअपेष्टा घडत राहतात. असा एकंदरीत म्हणजे चाललं तर योग्य आहे, परंतु नाही चाललं तर अत्यंत कठीण प्रसंग सगळ्या तिघाही कंपोनंटवर येतो, हे इथे लक्षात ठेवलं पाहिजे. आता आपली पहिली जी केस आहे वैदेही आकाश, तर त्याचं आपण या प्रेझेंटेशनमध्ये सगळ्या डिटेल्स दिलेल्याच आहेत. म्हणजे तिथे किती 8 बिल्डिंग होत्या, जवळजवळ 480 टेनंट्स होते, आणि त्यांनी या वैदेही आकाशच्या प्रमोटरला त्यांनी ते डेव्हलपमेंटचं काम दिलेलं होतं, आणि त्याला ते झालं नाही वर्षानुवर्ष. त्याने बँक गॅरंटी वगैरेही दिली नाही. अर्थात सोसायटीला मग शेवटी पर्याय नसल्यामुळे सोसायटीने त्याला टर्मिनेट केलं, त्याचं ॲग्रीमेंट टर्मिनेट केलं, दुसरा प्रमोटर अपॉइंट केला, आणि मग त्याच्यामध्ये केसेस सुरू झाल्या. कारण ज्यांनी पहिल्या प्रमोटरबरोबर जे करार केलेले होते, सेल ॲग्रीमेंट केलेलं होतं, त्यांना प्रश्न पडला की आपला आता काय होणार. आणि मग सोसायटी शेवटी म्हणाली की नाही, तुम्ही आमच्यावर करार केलेला नाही आहे, प्रिव्हिटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट ज्याला म्हणतात, ते तुमचं आमच्याबरोबर नाही आहे, त्या प्रमोटरबरोबर आहे, तुम्ही त्या प्रमोटरकडनं पैसे वसूल करा. आणि कोर्टाने हाच निर्णय दिला. शेवटी हायकोर्टापर्यंत ही केस गेली, नाही हायकोर्टाने असाच निर्णय दिला की याला काही करता येणार नाही, ह्या तुम्हाला पैसे त्या जुन्या प्रमोटरकडनंच घ्यावे लागतील ज्याला सोसायटीने काढून टाकलेला आहे, आणि नव्या प्रमोटरवर तुमची काही जबाबदारी असणार नाही. त्याचप्रमाणे सोसायटीवरही तुमची काही जबाबदारी असणार नाही, आणि तुमचं ॲग्रीमेंट सोसायटीवर नाही. हेच आपण पहिल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं होतं लोकांना, की लोक जातात आणि रिडेव्हलपमेंटमध्ये जातात, प्रमोटरबरोबर करार करतात आणि पैसे त्याला देतात आणि फ्लॅट बुक करतात. परंतु त्यावेळी ते हे बघत नाहीत की जर त्याला सोसायटीने काढून टाकला तर त्यांची परिस्थिती काय होणार, सोसायटी त्यांना सामावून घेणार आहे का,
प्रमोटर त्यांना त्यांचे पैसे वेळेवर देणार आहे का, या सगळ्या गोष्टी माहितीच नसतात लोकांना. परंतु 2019मध्ये मात्र गोरेगाव पल म्हणून एक केस आहे, त्या ठिकाणी देखील सेम केस झाली की प्रमोटरने तसंच 10-11 वर्ष काढली. 2008मध्ये ॲग्रीमेंट झालं होतं, जागा खाली करून लोकांनी दिल्या होत्या, मग त्यांना भाडं मिळेना, त्यांना 11 वर्ष झाली तरी त्यांना मिळेना, मग शेवटी त्यांनी टर्मिनेट करायचं ठरवलं. मग अशावेळी जो हे असतो त्यांच्या ॲग्रीमेंट जे लिहिलेलं असतं त्याप्रमाणे याच्यात आता शेवटी न्यायनिवाडा करावा लागतो, म्हणून त्या लवादाकडे त्यांना जावं लागतं. आणि मग त्या लवादाकडे केस गेली. लवादाने ह्याच्यामध्ये दोन्ही बाजूंनी विचार करून शेवटी असं ठरवलं की ते 2 विंग होत्या, ए आणि बी. आता ए विंगमध्ये काम सुरूच झालेलं नव्हतं, बी विंग मात्र जो 90% पूर्ण झालेला होता. मग अशा वेळी लवादाने असं सांगितलं की हे लोक 12 वर्ष घराबाहेर आहेत, त्यामुळे त्या 60 लोकांना पहिल्यांदा घर द्यावं. त्यामध्ये जे 12 फ्लॅट राहतात बी विंगमध्ये ते विकून उरलेलं त्याचे जे काही 10% काम आहे ते काम पूर्ण करण्यात यावं आणि त्यांना जागा द्यावी. आणि मग जे पूर्वीचे लोक आहेत, म्हणजे इथे थोडा फरक झाला, इथे पहिल्यासारखं त्यांना फेटाळलेलं नाही आहे नव्या फ्लॅट बाहेरनं, तर त्यांना या ए विंगमध्ये जागा द्यावी. ज्यांनी या जुन्या डेव्हलपरवर करार केलेला आहे त्यांना ए विंगमध्ये मग जागा द्यावी, ए विंग बांधावं आणि मग त्याच्यात त्यांनी राहावं. अशा प्रकारचा निर्णय लवादाने दिला होता आणि हा निर्णय सर्वसाधारणपणे मान्य करण्यात आला. सोसायटीने त्याप्रमाणे काम चालू केलं. परंतु जे नवीन फ्लॅट बाहेर होते, ज्यांनी बी विंगमध्ये ज्यांचं घर होतं, ज्यांनी बी विंगमध्ये त्यांनी घरं घेतलेली होती, जी सोसायटीच्या शेवटी लोकांना रिहाबवाल्या कंपन्यांना द्यायचं ठरलं होतं हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे, त्यांनी सांगितलं की नाही, आमचं जिथे आहे तिथेच आम्हाला मिळालं पाहिजे आणि आम्हाला तेच हवं. अशा रीतीने त्यांनी स्टे देखील आणला. म्हणून हायकोर्टामध्ये केस गेली. हायकोर्टाने पुन्हा पूर्वीचाच निर्णय कायम ठेवला की ए विंगमध्ये बी विंगमध्ये सगळ्या पूर्वीच्याच लोकांना दिलं पाहिजे, रिहॅब कॉम्पोनंटलाच दिलं पाहिजे आणि नव्यानं ए विंगमध्येच दिलं पाहिजे. मग अशा रीतीने काय केलं, त्यांनी जे प्रतिवादी होते म्हणजे जे फ्लॅट बायर्स होते त्यांनी नॅशनल कमिशन जे डिस्प्यूट रिड्युसल हे आहे फोरम तिकडे धाव घेतली आणि तिथे त्यांनी त्यांचा हे तक्रार दाखल केली. आता नॅशनल कमिशनने एक वेगळं डायमेन्शन याला दिलं, म्हणजे जे आत्तापर्यंत रेरा मोफा इथपर्यंत चालू होतं, पण नॅशनल कमिशन म्हणालं तसं नाही म्हणतात. पहिला जो निर्णय आहे त्याच्यामध्ये दोघंही प्रिन्सिपल धरले गेलेले आहेत, परंतु इथे हा जो डेव्हलपर आहे हा प्रिन्सिपल होऊ शकत नाही. हे ॲग्रीमेंट जे आहे दोघांचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, हे प्रिन्सिपल टू प्रिन्सिपल नाही होऊ शकत, हे प्रिन्सिपल टू एजंट आहे. 226 जो कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आहे त्याप्रमाणे बघायला गेलं तर त्याच्यामध्ये प्रिन्सिपल आणि एजंट यांच्यामध्ये असं असतं की एजंटने जर काही काम केलं तर तो प्रिन्सिपलच्या सांगण्यावरून त्याला पॉवर मिळालेली असे म्हणून तो काम करत असतो. त्यामुळे त्याने जर काही चुकी केली तर त्याची सारी जबाबदारी ही प्रिन्सिपलवर येऊन पडते. आणि इथे कोर्टाने असं, इथे नॅशनल कमिशनने असंच म्हटलं की यामध्ये हे जे ॲग्रीमेंट आहे प्रिन्सिपल टू एजंट आहे, त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे, म्हणजे आपल्या काही पॉवर्स आणि त्याला वापरायला दिलेल्या आहेत, ज्या सेल ऑफ FSI असतो नॅचरली त्या त्याला दिलेल्या आहेत. त्यामुळे त्या ज्या पॉवर आहेत त्या पॉवर ऑफ अटर्नी त्यांनी त्याला दिलेली असल्यामुळे मूळ पॉवर ह्या सोसायटीच्याच आहेत, त्यांनी त्याला त्या वापरायला दिलेल्या आहेत, त्यामुळे तो त्यांचा एजंट होतो. असं एक नवीन हे त्यांनी हे केलं. आणि त्याच्यामध्ये दुसरंही त्यांनी असं सांगितलं की जो सेक्शन 24 आहे कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये, त्याच्यामध्ये ह्याच्या विरोधात काही ॲग्रीमेंट जर क्लॉजेस लिहिलेले असेल, म्हणजे सोसायटीनं म्हटलं त्या ह्याच्यामध्ये की आमची जबाबदारीच नाही, आम्ही याच्यापासून वेगळं आहे, जसं त्यांनी पहिल्या ह्याच्यामध्ये होतं जो वैद्य आकाशचं जे ॲग्रीमेंट आहे त्याच्यामध्ये होतं, तर तसं जरी लिहिलेलं असलं तरी ते व्हॉइड होईल, ते इनव्हॅलिड ठरेल, तसं मान्य होणार नाही. आणि ही जी जबाबदारी आहे ही संपूर्णपणे सोसायटीवरच येईल. आणि काही 1,58,00,000 रुपये काही रक्कम होती ती विथ 9% व्याजाने जर त्यांनी फ्लॅट आपल्या लोकांना दिलेले असतील सोसायटीने आणि यांच्याकडे फ्लॅट शिल्लक नसेल तर त्यांनी त्यांचे पैसे 9% व्याजाने परत करावे असा निर्णय दिला. हा निर्णय एकदम धक्कादायक होता, संपूर्णपणे विरोधातला निर्णय होता. म्हणजे ती बाजूच 180 कोणातच पलटलेली होती पूर्वीच्या वैद्य आकाशपेक्षा. आणि मग त्या लोकांनी सोसायटीने नॅचरली सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टामध्ये सगळा युक्तिवाद झाला, सुप्रीमने सगळं ऐकून घेतलं, परंतु सुप्रीम कोर्टाने देखील नॅशनल कमिशनचंच म्हणणं ग्राह्य ठरवलं, आणखी यांचा दावा फेटाळून लावला. म्हणजे थोडक्यात हे जे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहे ते तुमचं प्रिन्सिपल टू एजंट झालं आणि एजंटची जी काही चुका असतील त्याची जबाबदारी सोसायटीवर येऊन ठेपली आणि सोसायटीला ते त्यांना पैसे परत करण्याचं हे मान्य करावं लागलं शेवटी. अशा रीतीने हा एकदम क्रांतिकारी निर्णय होता, संपूर्णपणे हे झाला. परंतु एक मला तर रेरामध्ये काम करताना असं आढळलं की अनेकांना हा निर्णय माहितीच नाही आहे. अनेक जण ते वैद्य आकाशाचाच वापर करतात आणि वैद्य आकाशमुळे ते तसं आहे असंच ते मानतात, परंतु हा निर्णय अनेकांना माहिती नाही. कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचा वापर याच्यामध्ये केला गेलेला आहे. आपण त्यामध्ये सविस्तर टॅब्लेशन फॉर्ममध्ये दोघांना फरकही स्पष्ट केलेला आहे आणि दाखवलेला आहे कशा पद्धतीने आहे तो. आता यापुढे आपण चर्चा केलेली आहे की एकदा का निर्णयाचा बेसच बदलून गेल्यावर
की याच्यामध्ये प्रत्येकाने काय काळजी घेतली पाहिजे. म्हणजे ग्राहकाने अर्थात ती काळजी घेतली पाहिजे की जे पहिल्या व्हिडिओमध्ये पण आपण सांगितलं होतं की त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे की जे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहे, जे सोसायटीमध्ये आणखी याच्यामध्ये ते त्यांनी नीट काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये टर्मिनेशनचा क्लॉज असेल तो नीट पडताळला पाहिजे. त्याच्यानंतर आपली काय होणार आहे पद्धत, म्हणजे नंतर तुम्ही उद्या कोर्टात जाल आणि तुम्ही तो हे गोरेगाव पलचं जे डेफिनेशन दाखवाल नॅशनल कमिटी, ते भाग वेगळा. परंतु यासाठी या गोष्टी एकदा माहीत पडल्यानंतर त्याची पुरेपूर काळजी घेणं आवश्यक आहे. कारण मुंबईत आता जागा शिल्लक नाही, सगळे प्रोजेक्ट रिडेव्हलपमेंटचेच असणार आहेत. म्हणून आपण अधिक सजग राहिलं पाहिजे. हे तुम्ही त्यांचं ॲग्रीमेंटही बघितलं पाहिजे. शिवाय तुमच्यावर तो जे काही ॲग्रीमेंट करतो तेही तुम्ही नीट पडताळलं पाहिजे. त्याला जर टर्मिनेट केलं तर तो तुमची जबाबदारी कशी घेणार, तुम्हाला पैसे कधी देणार, किंवा सोसायटीत तुम्हाला जागा मिळणार आहे का, हे तुम्ही बघितलं पाहिजे. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे या गोष्टी झाल्यानंतर उद्या गृहनिर्माण संस्था आहेत त्यांनी देखील काय बघितलं पाहिजे. मग त्यांनी देखील हे बघितलं पाहिजे की ह्या निर्णयाद्वारे उद्या त्यांच्यावर असे जर काही 10-20 लोकांची जर जबाबदारी पडली तर ते कफल्लक होऊन बसतील. कारण एवढे पैसे 9% व्याजाने देणं हे तर खरोखर कुठच्याही साध्या गृहनिर्माण संस्थेला शक्य होणार नाही. आणि त्यांना मग ते फ्लॅट द्यावे लागतील किंवा काही गोष्टी कराव्या लागतील. मग त्यांना कदाचित त्यांच्या प्रोजेक्टसाठी पैसे पुरे पडणार नाहीत जरा घेऊन गेला तर. म्हणून ज्यावेळी तुम्ही एखादा प्रमोटर नेमाल तेव्हा त्याची आर्थिक स्थिती नीट पहा, त्याची बँक गॅरंटी वगैरे त्या सगळ्या विषय नीट लक्षात घ्या, त्या कंडिशन्स नीट बरोबर पडताळून बघा. मला वाटतं ह्या 2 केसेस ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन आलेल्या केसेस असतात. त्यामुळे ते आपल्याला एकदा माहीत पडल्यानंतर आपण ते आता नीट समजून घेतलेलं असतील असं मला वाटतं. काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारा. ती त्या केसेसच्या ऑर्डर्समधनं घेतलेली आहे. त्या हायकोर्टातली ऑर्डर असेल, सुप्रीम कोर्टातली ऑर्डर असेल, नॅशनल कमिशनची ऑर्डर असेल, कुठचीही माहिती त्या व्यतिरिक्त बाहेरची याच्यामध्ये नाही. धन्यवाद.